नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण श्रवणाभ्यास यामध्ये दोन ज्या कथा आहेत त्या कथा बघणार आहोत. श्रवण अभ्यास म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ह्या ज्या कथा असणार आहेत त्या संस्कृतमध्ये असणार आहेत. याचं आपणाला भाषांतर मी सांगणार आहे आणि भाषांतराबरोबरच ह्याची ही कथा काय आहे ही कथा देखील समजावून सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण जी पहिली कथा बघणार आहे शठम प्रति शाठ्यम म्हणजे जशास तसे. पहिल्यांदा आपण ह्याची कथा काय आहे ही समजून घेऊया आणि कथा समजून घेतल्यानंतर आपण ही संस्कृत मधील कथा आणि त्या कथेनंतर त्याचं भाषांतर बघणार आहोत. बघा, जशास तसे. बगळ्याची आणि कोल्ह्याची मैत्री होती. एकदा काय झालं की कोल्ह्याने बगळ्याला स्वतःच्या घरी जेवणासाठी बोलवलं. जेवणाला बोलवल्यावर त्या कोल्ह्यानं काय केलं की पसरट थाळीमध्ये खीर वाढली. बगळ्याची तर चोच दीर्घ असते. पसरट थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाऊ शकत नव्हता. हे बघून कोल्ह्याने बगळ्याचा उपहास करतो. परत काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा बगळा कोल्ह्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. तेव्हा बगळा त्याला काय करतो की सुरळीत खीर वाढतो. सुरळीत वाढलेली खीर कोल्ह्याला खाण्यासाठी शक्य नव्हते. बगळा त्याचे उपहास करतो. कोल्ह्याला समजते की मी पूर्वी केलेल्या कर्माचे हे फळ आहे. तो मित्राची क्षमा मागतो. त्यानंतर त्या दोघांची मैत्री दृढ होते. ही अशा प्रकारची शठम प्रतिशाठ्यम ही कथा आहे. ही आता आपण कथा बघितलेली आहे. आता आपण ह्याची संस्कृत मधून बघणार आहोत. शठम प्रतिशाठ्यम. बकस्य शृगालस्य च मित्रताम असती. बगळ्याची आणि कोल्ह्याची मित्रता होती. एकदा शृगाल बक भोजनार्थम स्वगृहम आहवयति. एकदा कोल्हा बगळ्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. शृगाल स्थालिकायाम पायसम परिवेशती. कोल्हा थाळीमध्ये दूध किंवा खीर वाढतो. बकस्य चंचुः दीर्घा असते. बगळ्याची चोच तर दीर्घ असते. स्थालिकायाम परिवेशितम पायस बक खादितुम न शक्नोति. थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाण्यासाठी शक्य नव्हते. शृगाल तस्य उपहासम करोति. कोल्हा त्याचे उपहास करतो. पुन्हा कदाचित बकः शृगालम भोजनार्थम स्वगृहम आहवयति. पुन्हा एकदा बगळा कोल्ह्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. तदा सा गलंतिकायाम पायसम परिवेशते. तेव्हा तो सुरळीत दूध किंवा खीर वाढतो. गलंतिकायाम परिवेशितम पायसम शृगाल खादितुम न शक्नोति. म्हणजे सुरळीत वाढलेली खीर कोल्ह्याला खाण्यासाठी शक्य नव्हते. बकः तस्य उपहासम करोति. बगळा त्याचे उपहास करतो. शृगाल अवगच्छति. कोल्हा जाणतो. मम पूर्व कृतस्य एतत् फलम. मी पूर्वी केलेले ते हे फळ आहे. सा मित्रस्य क्षमा प्रार्थयते. तो मित्राची क्षमा किंवा क्षमा आणि प्रार्थना करतो. तयोः मैत्री दृढा भवति. त्या दोघांची मैत्री दृढ होते. ही आता आपण पहिली शठम प्रतिशाठ्यम म्हणजे जशास तसे ही पहिली कथा बघितलेली आहे. आता दुसरी जी कथा आहे ती म्हणजे सत्यप्रिय काष्टिक. याच्यामध्ये प्रामाणिक लाकूड तोड्या अशा प्रकारची ही कथा आहे की एक लाकूड तोड्या असतो. तो लाकूड तोडण्यासाठी एकदा वनामध्ये जातो आणि वनामध्ये गेल्यानंतर तो बेसावध असताना त्याच्या हातातून काय होतं की चुकून त्याची कुऱ्हाड झाड तोडत असताना ती पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावर तो विचार करू लागतो की अरे मला ती कुऱ्हाड कशा प्रकारे मिळेल. तिथं देव प्रगट येतो आणि देव काय करतो की ती पाण्यात पडलेली जी कुऱ्हाड असते ती घेऊन बाहेर येतो आणि ती कुऱ्हाड असते सोन्याची
तो जो देव असतो ती सोन्याची कुऱ्हाड त्या लाकूड तोडायला देतो, तेव्हा त्याला विचारतो की ही तुझी कुऱ्हाड आहे काय? तर तो लाकूड तोड्या सोन्याची कुऱ्हाड पाहून म्हणतो ही माझी कुऱ्हाड नाही. परत देव पाण्यात जातो आणि पाण्यातून परत दुसरी कुऱ्हाड म्हणजे चांदीची कुऱ्हाड घेऊन येतो आणि तो ते लाकूड तोड्याला दाखवतो व त्याला विचारतो ही तुझी कुऱ्हाड आहे काय? लाकूड तोड्या ती चांदीची कुऱ्हाड बघतो आणि तो म्हणतो की ही माझी कुऱ्हाड नाही आहे. देव परत पाण्यात जातो. परत पाण्यातून त्याची जी लोखंडाची कुऱ्हाड असते ती कुऱ्हाड घेऊन तो बाहेर येतो आणि ती त्याला कुऱ्हाड दाखवतो लाकूड तोड्याला लोखंडाची. त्यावर लाकूड तोड्या म्हणतो होय ही माझी कुऱ्हाड आहे. देव प्रसन्न होऊन त्याला तिन्ही कुऱ्हाड देऊन टाकतो. म्हणजे ह्या कथेमधून की लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा आपणाला बघायला मिळत आहे. तर मग आता आपण याची संस्कृत मधील कथा बघूया. सत्यप्रिय काष्टिक प्रामाणिक लाकूड तोड्या. एकः काष्टिक काष्ठछेदनार्थम वनम गच्छति. एक लाकूड तोडण्यासाठी वनाला जातो. अनावधानात तस्य हस्तात कुठार जले पतते. बेसावध असल्यामुळे त्याच्या हातातून कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते. सा चिंताकुल भवती. तो विचार करू लागतो. तदा तत्र देव आगच्छति. तेव्हा तेथे देव येतो. देवः जले मज्जति. देव पाण्यात बुडतो. सुवर्ण कुठारम गृहीत्वा बहिः आगच्छति. सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर येतो. सा वदती. तो म्हणतो अपि एष तव कुठार. ही तुझी कुऱ्हाड आहे काय? काष्टिक वदती. लाकूड तोड्या म्हणतो न एष मम कुठार. ही माझी कुऱ्हाड नाही. तदनंतर देव रौप्य कुठारम दर्शती. त्यानंतर देव त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवतो. काष्टिक तदपि न स्वीकारती. लाकूड तोड्या ती सुद्धा स्वीकारत नाही. अंते देवः लोहकुठारम आनयति. शेवटी देव त्याला लोखंडाची कुऱ्हाड आणतो. काष्टिक वदती आम एष एव मम कुठार. लाकूड तोड्या म्हणतो होय हीच माझी कुऱ्हाड आहे. देवः प्रसन्न तस्मै सर्वान कुठारान यच्छति. देव प्रसन्न होतो आणि त्याला सर्व कुऱ्हाडी देतो. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. अहो लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा आणि सत्यप्रियता. या सदर आपण श्रवणाभ्यास मधील पहिली कथा शठम प्रतिशाठ्यम आणि सत्यप्रिय काष्टिक या दोन कथा आपण बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.